आयुष्याची पंचसूत्री। आज प्रत्येकाच्या घरात कुणाला ना कुणाला डायबिटीज तरी आहे, कुणाला बीपीचा तरी त्रास आहे, कुणाला थायरॉइड झालाय, तर कुणाचं वजन तरी प्रचंड वाढलंय। या सगळ्यांना मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं म्हणतात। या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या आणि यासारख्या बऱ्याच गोष्टींचं वर्णन आलंय। यांना फॉलो केलं की या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पासून दूर राहण्यासाठी मदत होते। नमस्कार, मी डॉक्टर नीलम राजोळे। आज मी तुम्हाला एकदम सोप्या अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्यांना फॉलो केलं की निरोगी आयुष्य हमखास मिळेल। निरोगी आयुष्यासाठी सर्वात प्रथम ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजेच सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तात उठावे। ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचे 45 मिनिट। दुसरं, नियमित योगासन आणि प्राणायाम करावे। प्राणायामामध्ये तुम्ही कपालभाती, भ्रामरी यासारखे प्राणायाम करू शकता। त्याचप्रमाणे सर्वांगासन, सूर्यनमस्कार यासारखी योगासने तुम्ही नित्य करू शकता। तिसरं, सकाळी उठल्या उठल्या कधीही पाणी पिऊ नये। मग ते पाणी थंड असो की गरम असो, त्याच्यामध्ये लिंबू पिळलेलं असो की मध टाकलेलं असो, असं कोणत्याच प्रकारचं पाणी सकाळी उठल्या उठल्या पिऊ नये। दिवसातून 7 लिटर पाणी प्यावं, 8 लिटर पाणी प्यावं असा कोणताही नियम सगळ्यांना सारखा लागू होत नाही। आणि पाणी हे थंड प्यावं की गरम प्यावं तर असा कोणताही नियम नाही। ज्याला जसं सूट होईल, ज्याला जसं पचेल त्याने तसं पाणी प्यावं। चौथा, आहार। आहार हा योग्य वेळेवर, पचेल तितकाच, योग्य मात्रेतच असा घ्यावा। रात्रीचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी किंवा जास्तीत जास्त संध्याकाळी 7च्या अगोदरच व्हायला हवं। त्यामुळे आहार पचनासाठी पुरेसा टाइम भेटतो। 5वं, सगळ्यांना आवडती अशी झोप। तर 6 ते 8 तासांची पुरेशी झोप ही शरीरासाठी आवश्यक आहेच आणि ती घेतलीच पाहिजे। आरोग्य मिळवण्यासाठी बाकीच्या गोष्टींसोबत झोपेचा सुद्धा तितकाच क्रुशियल रोल आहे। अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना फॉलो करा, स्वस्थ रहा आणि सुखी जीवन जगा। धन्यवाद।